पदाम्भोजतेजस्फुरति प्रदेशं विधीन्द्रादिदेवहि सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक माझा पाया पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा तेचे माझे हित करीते सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय ज्ञानाचे सागर भक्तीचे आगर आणि वैराग्याचे शिखर वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू असणारे संत तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेतील संत पर प्रकरणातील सर्वांच्या परिचयातील उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आज सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या जीवनातील आत्यंतिक विश्वासाचं ठिकाण प्रतिपादन करतात. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तसा गेले 62 वर्षापासून हा सप्ताह चालत आहे. पहा, एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्याचे मागचे वर्ष श्राद्ध घातल्यानंतर त्याचं नाव सुद्धा घेत नाही, पण हा 62 वर्ष झाला सप्ताह चालू आहे. याच्या माग नारायण महाराज काळे, काशीनाथ बाबा कारभारी बाबा हरवणे, तुकाराम बाबा सबलस यांचा कृपाशीर्वाद आहे. हा सप्ताह चालू आहे ना, हा संतांच्या कृपाशीर्वादाने चालू आहे. आणि हा सप्ताहाला एवढे कीर्तन आधी जेवण झालं तर खरे लोकांची भक्ती कधी कळते माहिती का? जेवण केल्यानंतर कीर्तनाला आले त्यावेळेस खरा परमार्थ कळतो. आज एवढा वेळ 8 ते 10, पण आपल्या 8:30च्या नंतर कीर्तन चालू झालं तरी तुम्ही एवढ्या संख्येने उपस्थित राहिला. ही आज तुम्ही सद्गुरू आदिनाथ बाबांचे कीर्तन ऐकण्याची तुम्हाला इच्छा होती, पण बाबा आजारी असल्यामुळं, बाबाची तब्येत चांगली नसल्यामुळं बाबा कीर्तनाला येऊ शकले नाही. बाबा जरी नसले आले तरी त्यांचं लेकरू आलं असं सांगा. कीर्तनाला उपस्थित
संतोष महाराज चोपडे, दिलीप महाराज सोनवणे, रावसाहेब महाराज गायकवाड, ते भाऊ महाराज पटांगरे, पंडित महाराज ढगे महाराज, सर्व गावातील सर्व भजनी मंडळ सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. सर्व गायनाचार्य खूप सुंदर गायन करतात. महाराज यांच्यासारखे गायक तुम्हाला तमाशात भेटू शकतात, यांच्यापेक्षा जास्त गोड आवाजाचे भेटू शकतात. पण वारकरी अभंग म्हणायला संतांची कृपा लागते, वारकरी चाली म्हणायला संतांची कृपा लागते. सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो. मृदुंगाचार्य अविनाश महाराज लोखंडे आणि विश्वास महाराज नवघरे या वयात मृदुंग वाजवायला आई वडिलांची पुण्याई असावी लागते आणि संतांची सुद्धा कृपा असावी लागते. दोन्ही मृदुंगाचार्य सुंदर आहे, दोन्ही मृदुंगाचार्य सुंदर वाजवतात, सर्व गायनाचार्य सुंदर गायन करतात, सर्व सप्ताह सुंदर आहे, नियोजनही सुंदर आहे. माझा आवाज लहान आहे पण तुमच्यापर्यंत येतो. सर्व माईक सिस्टीम यांच्याही चरणी समर्पित, यांच्याही चरणी नतमस्तक होतो. समोरचे सर्व श्रोते, आता तुमचे नाव एका एकाचे जर नाव घ्यायचे म्हटले तर आपल्याला 12 वाजतील. आपला कीर्तनाचा वेळ तुम्ही म्हणाल तर काय आठवण, पण तुमचं नाव मी माझ्या शब्दात न घेता भगवान श्री ज्ञानोबरायांच्या शब्दात घेतो. भगवान श्री ज्ञानोबराय सांगतात, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती स्वीकाराल की. किंवा ज्ञानोबराय सांगतात, वक्ता तो नव्हे श्रोते नवीन, श्रोते जर असले तरच वक्त्याला बोलता येतं. तुम्ही सामान्य नाही, तुम्ही साक्षात भगवान परमात्म्याच्या मूर्ती आहात. तुमच्या सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल मानवी जीवन जगत असताना विश्वास हा खूप महत्वाचा आहे. या जगामध्ये असा एकही व्यक्ती नाही त्याचा कोणावरच विश्वास नाही. प्रत्येकाचा कोणावर तरी विश्वास असतोच. हे मी सांगत नाही, ज्ञानोबराय सांगतात 17व्या अध्यायामध्ये, ऐसेनी हे सकळ जगडंबर निखळ, श्रद्धेचाच केवळ ओतला आहे. ज्ञानोबराय सांगतात हे संपूर्ण विश्व आहे ना, हे कोणावर तरी श्रद्धा आहे, कोणावर तरी विश्वास आहे. आता तुम्ही एवढे या ठिकाणी कीर्तनाला आले आहात, तुमचा याचा अर्थ संतांवरती विश्वास आहे, संतांवरती तुमची श्रद्धा आहे. त्याच्यामुळं तुम्हाला कीर्तन ऐकण्याची इच्छा होते. प्रत्येकाचा कोणावर तरी विश्वास असतो. प्रपंच करत असतानाही विश्वास हा महत्वाचाच आहे. मला तुम्ही सांगा, तुम्ही दररोज घरी जेवण करता, आता 8 दिवस तुम्ही घरी जेवण केलं नसेल, पण आता उद्या काला झाल्यावर तुम्ही घरी जेवण करणार. तुम्ही जेवण करताना आधी जेवण चेक करता का? करता का? बोलत चला नाही, बिनधास्त बोलत करता का? जेवण चेक करता काय ते टाकलंय का? का करत नाही? याचा अर्थ स्वयंपाक बनवण्यावर विश्वास आहे. पहा, प्रपंच करत असताना पतीचा पत्नीवरती विश्वास असावा लागतो, पत्नीचाही पतीवरती विश्वास असावा लागतो. दोघांचा एकमेकांवर विश्वास असेल तर प्रपंच होत असतो आणि दोघांचा एकमेकांवर विश्वास नसेल तर घटस्फोट होत असतो. प्रपंचामध्ये सुद्धा विश्वास महत्वाचा आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये विश्वास हा महत्वाचा आहे. मला सांगा, ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये सुद्धा विश्वास महत्वाचा आहे का नाही? कोणावर विश्वास ठेवावा लागतो महाराज? ड्रायव्हिंग क्षेत्रात कोणावर? गाडीवर का? ड्रायव्हर वरती विश्वास ठेवावा लागतो. आम्ही तारकेश्वर गडावरून इथपर्यंत येताना पाथडीचाच आम्हाला झोप लागली. का? गाडीमध्ये एसी आहे म्हणून झोप लागली नाही, आमच्या गणेश महाराजांवरती विश्वास आहे म्हणून झोप.
प्रत्येक क्षेत्रामध्ये विश्वास असावा लागतो. विश्वासाशिवाय प्रपंचही होत नाही आणि विश्वासाशिवाय परमार्थ सुद्धा होत नाही. परमार्थाचं भांडवलच विश्वास सांगितलेलं आहे. प्रत्येक क्षेत्राचं भांडवल असतं. तुम्हाला एखादा जर व्यवसाय करायचा असेल ना, तुम्हाला पैसा आहे तिथं भांडवल लागतं, पण तुम्हाला जर परमार्थ करायचा असेल तर विश्वास हे भांडवल लागतं. आणि परमार्थ क्षेत्रामध्ये विश्वास ठेवायचा तरी कोणावर? ते जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. विश्वास आणि श्रद्धा हे दोन शब्द समानार्थी शब्द आहेत. विश्वास म्हणजे श्रद्धा आणि श्रद्धा म्हणजेच विश्वास. आपण या शब्दाचा, श्रद्धा या शब्दाचा विचार करू. एकच आहे का? श्रद्धा या शब्दाचा विचार श्रीमद भगवद्गीतेमध्ये 17व्या अध्यायामध्ये आलेला आहे. श्रद्धा त्रय विभाग योग महाराजांना माहीतच आहे, त्यांनी आताच पारायण केलेलं आहे. श्रद्धा त्रय विभाग योग या नावाच्या अध्यायामध्ये आलेला आहे. भगवान श्रीकृष्ण त्या अध्यायामध्ये 3 प्रकारची श्रद्धा सांगतात. 3 प्रकारची श्रद्धा सांगतात. 3 प्रकारची श्रद्धा आहे. पहिली श्रद्धा आहे सात्विक, दुसरी श्रद्धा आहे राजस आणि तिसरी श्रद्धा आहे तमोगुणी. पहा, व्यक्ती पांढरे कपडे घातला म्हणजे त्याची श्रद्धा सात्विकच आहे असं अजिबात नाही, आणि रंगीत कपडे घातला तो तमोगुणीच आहे असंही अजिबात नाही. ज्याची श्रद्धा ज्याच्यावरती आहे तो त्या योग्यतेचा, ज्याची भगवान श्रीकृष्ण त्या श्रद्धेचे लक्षण सांगतात. यजन्ते सात्विका देवान्य क्षरक्षासि राजसा प्रेतान् भूतगणाश्चान्य यजन्ते तामसा जनाः. यजन्ते सात्विका देवान्य, ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाबद्दल श्रद्धा आहे, तुमच्यासारखी तुमची सर्वांची देवावरती श्रद्धा आहे, तुम्ही सात्विक आहात. ज्यांची यक्ष राक्षस यांच्यावरती श्रद्धा आहे ते रजोगुणी आहे, आणि ज्यांची भूत प्रेत यांच्यावरती श्रद्धा आहे ते तमोगुणी आहेत. आपण या तिन्ही श्रद्धेचा विचार करणार आहोत, फक्त आपण उलट्या क्रमांकाने करू. शेवटची श्रद्धा कोणती आहे? 3ऱ्या नंबरची. तुम्ही कीर्तन ऐकत आहात? तमोगुणी. तमोगुणी श्रद्धेचं लक्षण सांगितलंय. भूत आणि प्रेत यांची पूजा करणारे, यांच्यावर श्रद्धा ठेवणारे तमोगुणी आहेत. आणि अजून एक लक्षण सांगितलेलं आहे, ज्याच्या अंतःकरणात अधर्माबद्दल श्रद्धा आहे तो सुद्धा तमोगुणी आहे. मग तुकाराम महाराजांची ह्या श्रद्धेत बसतात का? तुकाराम महाराज पहिलं लक्षण सांगतात, भूत आणि प्रेत यांची पूजा करणारे तमोगुणी आहेत. तुकाराम महाराजांनी यांचा निषेध केला आहे नाटाच्या अभंगात. भूताची आणि प्रेताची पूजा यांची निषेध केलेला आहे. सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूत घेते, आपुल्या पोटाजी रडते मागती शिते अवदान. या लक्षणामध्ये तुकाराम महाराज बसतात का?
नाही. दुसरी त्याचं दुसरं लक्षण सांगितलेलं आहे, अधर्माबद्दल असलेली श्रद्धा ही तमोगुणी आहे. तुकाराम महाराजांनी अधर्म कुठं सांगितला? कोणत्या संतांनी अधर्म सांगितला? प्रत्येक संतांनी धर्मच सांगितला. आपण एका एका संतांचा विचार करू. भगवान श्री ज्ञानोबरायांना त्यांनी सुद्धा धर्मच सांगितला. ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय धर्म सांगतात. अगा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला, जैसा दीपासवे हरपला प्रकाश जाई. ज्ञानोबराय सांगतात, आपला स्वधर्म जर लोपला तर कशाची प्राप्ती होईल? कशाची प्राप्ती होईल? आपण जर आपला हिंदू धर्म सोडला, आपण जर आपला धर्म सोडला तर कशाची प्राप्ती होईल? तुम्ही कीर्तन ऐकतात ना, का झोपा लागायला लागलं सुरुवातीला? जास्त जेवण झाल्यामुळे होतंय काही, बोलत चला ना. कशाची प्राप्ती होईल? तर सर्व सुखाचा थारा मोडला. आपला जर स्वधर्म आपण सोडला तर आपल्या जीवनामधून सर्व सुख संपन्न, आपल्या जीवनामध्ये दुःख येईल. कशाप्रमाणे? हा आता लाईट चालू आहे, हा लाईट जर बंद केला तर काय होईल? काय होईल? अंधार पडेल. जसा हा लाईट बंद केल्यानंतर अंधार पडेल, तसा आपण आपला धर्म सोडला तर आपण दुःखी होऊ. धर्माचा आणि सुखाचा हा कार्यकारण भाव संबंध सांगितला आहे. 18व्या अध्यायामध्ये सुद्धा ज्ञानोबराय सांगतात, दया तेथे धर्मो, धर्मो तेथे सुखागमो, सुखी पुरुषोत्तमो. प्रत्येक संतांनी काय सांगितलं? धर्मच सांगितलाय. ज्ञानोबरायाने धर्म सांगितला. धर्म म्हणजे काय? येत वडील जे जे करीती, तया नाम धर्मो ठेविती, तेची अनुष्ठिती सामान्य सकळ. ज्ञानोबराय सांगतात, येत वडील जे जे करीती, तया नाम धर्म ठेविती. मग मला सांगा भया, आपले वडील जर दारू पित असले, आपण दारू पिणं याला धर्म म्हणतात का? ज्ञानोबराय कसं काय म्हणतात? येथ वडील जे जे करीती, तया नाम धर्म ठेविती. ज्ञानोबराय म्हणतात, येथ वडील जे जे करीती, तया नाम धर्म ठेविती. मग आपले वडील दारू पित असले, आपण दारू पिण्याला धर्म का म्हणत नाही? म्हणतात का? नाही. हुशार आहे. आपले वडील दारू पित असले, आपण दारू पिणे याला धर्म म्हणत नाही. मग आपले वडील कोण? भगवान श्री ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत सद्गुरु जोग महाराज, वामन भाऊ महाराज, भगवान बाबा, नारायण बाबा. आज गुरुबा काकांची पुण्यतिथी, ते सुद्धा आपले वडीलच आहेत. ते संतांचे परीक्षक आहे. सर्व सकल संतांचे परीक्षक हे गुरुबा काका आहे. आज त्यांची पुण्यतिथी, त्यांनाही विनम्र अभिवादन. हे आपले वडील आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज हे त्यांच्या जीवनात जसं वागले तसं आपण वागणं याला धर्म म्हणतात. संत त्यांच्या जीवनामध्ये जसं वागले तसं आपण वागणं याला धर्म म्हणतात. आपले वडील जसे वागतात तसं आपण वागणं याला धर्म म्हणत नाही. संत जसे वागले तसं आपण वागणं याला धर्म म्हणतात. संत तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितला धर्म, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, फळाचार नाम विठोबाचे. प्रत्येक संतांचा विचार करा, धर्मच सांगितला. त्यामुळे आपण सुद्धा गुरुवारी आदिनाथ बाबा प्रत्येक कीर्तनामध्ये धर्म सांगतात. प्रत्येक कीर्तनामध्ये ते गायी पाळा म्हणून सांगतात, गायीचं रक्षण करा म्हणून सांगतात. पहा, या पाथर्डी शहरामध्ये पहिलं गायीसाठी उपोषण केलं आदिनाथ बाबांनी. काय गरज होती त्यांना उपोषण करण्याची? त्यांना जेवण नव्हतं त्या दिवशी. पण नाही, आपल्या गायी वाचल्या पाहिजे ही तळमळ त्यांच्या मनामध्ये होती. कत्तलखाने बंद झाले पाहिजे म्हणून गायीसाठी उपोषण केलं. ऐका, संत एकनाथ महाराजांना गाढवात देव दिसला, संत बाळूमामांना मेंढीत देव दिसला, संत बाळूमामांना मेंढीत देव दिसला, संत नामदेव महाराजांना कुत्र्यात देव दिसला आणि गुरुवारी आदिनाथ बाबांना गायीत देव दिसलं. गायीचं रक्षण व्हावं. बाबा दररोज गोशाळेमध्ये जातात. आता आजारीत, आता एवढे जात नाहीत, पण गायीचं शेण उचलतात,
चारा टाकतात, त्यांना माहिती येत असतात. मला सांगा, बाबाकडे पैसे नाहीत का कामगार ठेवायला? पैसे नाहीत का? पैसा आहे, पण तरी कामगार का ठेवत नाही? त्यांना वाटतं आपण शेण उचललं, हा समाज गायीचं शेण उचलेल, हा समाज गायी पाळेल, म्हणून बाबा स्वतः करतात. तैसे संत जगी स्वतः करतात का आपण सर्वांनी केलं पाहिजे ही भावना त्यांच्या मनात आहे. प्रत्येक संतांनी धर्म सांगितला, आपला हिंदू धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म आहे, तो कधीच सोडू नका. अगा स्वधर्म जरी आपुला, जरी का कठीणू जहाला, तरी हाची अनुष्ठिला भला देखे. ज्ञानोबराय सांगतात, स्त्रियान स्वधर्म विगुण. आपला धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे, तो कधीच सोडू नका. आणि कदाचित आपल्याला वाटलं आपल्याला हिंदू धर्म सोडून दुसऱ्या धर्मात प्रवेश करायचा, तर फक्त कोणाला आठवा माहिती का? धर्मवीर संभाजी महाराजांना आठवा. अहो धर्मासाठी त्यांनी काय केलं विचार करा ना. अहो साधं रस्त्याने जात असताना साधं डोळ्यामध्ये किरकुड जरी केलं तरी आपल्या डोळा किती त्रास होतो, पण त्याच धर्मवीर संभाजी महाराजांच्या डोळ्यात सळया. अहो त्यांची जीभ तोडली, शरीराच्या प्रत्येक अवयवावर त्यांनी वार केला, पण त्यांच्या मुखातून असा कधीच शब्द आला नाही आपण धर्म सोडावा म्हणून, कधीच नाही. अहो धर्मासाठी प्राण सोडला, पण धर्म सोडला नाही. त्या धर्मवीर संभाजी महाराजांना आठवा, छत्रपती शिवाजी महाराजांना आठवा. आज एक कथा आणि कीर्तन जे होतात ना, ही त्यांची कृपा आहे. कधीच धर्म सोडू नका. आज आपला धर्म बदलण्यासाठी आज लवजहासारखे अनेक प्रकरण आहे महाराष्ट्रात होतात. आपल्याच हिंदू धर्मातील मुली दुसऱ्या धर्मामध्ये प्रवेश करतात, त्यांनाही माझा हात जोडून विनंती आहे, कधीच दुसऱ्या धर्मामध्ये जाऊ नका, कधीच जाऊ नका. अहो ते तुम्हाला दुसऱ्या धर्मामध्ये नेण्यासाठी आधी तुमच्यावर काय करतात? प्रेम करतात. प्रेम काय असतो? मुलीला पटवायला लय मोठी साधना करावं लागते का? यांच्यासारखे 8-8 वर्ष प्रॅक्टिस करावं लागते का? अहो थोडं जरी त्यांना त्यांच्या आवडीचं मिळालं तरी त्यांच्याकडे आकर्षित होतात. त्यांना नुसतं चांगल्या गाडीमध्ये जरी फिरवलं तरी त्यांना मुलीला वाटतं हा मुलगा माझ्यावर प्रेमच करतो आहे का? तुम्हाला चांगल्या गाडीवर फिरवणारं 4-5 वेळेस गाडीवर फिरवणारं प्रेम नसतं आहे का? तुम्हाला भारी गाडीमध्ये फिरवणारं, चांगल्या गाडीमध्ये फिरवणारं प्रेम नसतं. तुमच्या आईने तुम्हाला 9 महिने 9 दिवस पोटात फिरवलं, हे खरं प्रेम असतं, हे खरं प्रेम असतं. तुमच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालणारं, तुम्हाला भारी हॉटेलमध्ये जेव घालणारं, हे प्रेम नसतं. तुमचा बाप दिवस रात्र शेतात कष्ट करतो, फक्त तुम्हाला शुद्ध आणि सात्विक आहार मिळावा, हे खरं प्रेम असतं. कधीच दुसऱ्या धर्माबद्दल दुसऱ्या धर्माच्या मुलावर प्रेम करू नका. कायम आपल्या धर्माशी एकनिष्ठ राहा, कायम धर्माशी एकनिष्ठ राहा. पहा, एखाद्या मुस्लिम व्यक्तीला तुम्ही विचारा तुम्ही कोण आहात, ती मुस्लिम व्यक्ती म्हणेल मी मुस्लिम आहे. एखाद्या ख्रिश्चन व्यक्तीला विचारा तुम्ही कोण आहात, ती व्यक्ती म्हणेल मी ख्रिश्चन आहे. आपल्या हिंदूला विचारा तो काय म्हणेल, काय म्हणत कोण आहात तुम्ही?
तुम्ही जात सांगताय, मी मराठा आहे, मी धनगर आहे, मी माळी आहे, वंजारी आहे, सुतार आहे. आपण जात सांगतो, आपण धर्म कधीच सांगत नाही. ऐका, ज्यावेळेस तुम्ही म्हणाल मी हिंदू आहे, त्यावेळेसच हे हिंदू राष्ट्र बनेल. ज्यावेळेस तुम्ही म्हणाल मी हिंदू आहे, त्यावेळेसच हे हिंदू राष्ट्र बनेल. आपल्या धर्माबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा असली पाहिजे. हे का सांगितलं? संतांनी धर्म सांगितला म्हणून सांगितलं. संतांनी धर्म सांगितला आणि आपण सुद्धा आपल्या धर्माने वागलं पाहिजे म्हणून तुम्हाला सांगितलं. तुकाराम महाराज या तमोगुणी श्रद्धेत बसतात का हो? नाही बसत. दुसरी श्रद्धा आहे रजोगुणी, यक्ष राक्षसांची पूजा करणारे. तुकाराम महाराज तेही करीत नाही. पहिली श्रद्धा आहे सात्विक श्रद्धा. सात्विक श्रद्धेचं लक्षण सांगितलंय देवावरती असणारी श्रद्धा. आणि तुकाराम महाराज म्हणतात माझी श्रद्धा संतांवरती आहे, माझा विश्वास संतांवरती आहे. ह्या श्रद्धेत बसतात का? सात्विक श्रद्धेमध्ये बसतात का तुकाराम महाराज? सात्विक श्रद्धेमध्ये बसतात का? देव आणि संत एकच आहे. देव ते संत देव संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव प्रमाण जरी एक रूप सांगत असेल तरी त्यांच्या स्वभावामध्ये बदल आहे. हे दादा, देवाचा स्वभाव कसा आहे? भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाचे संहारी. आणि संतांचा स्वभाव कसा आहे? भक्तालाही जवळ करतात आणि दुर्जनातला दृष्टपणा घालवतात ते संत असतात. जे खळांचे व्यंकटे सांडो, तया सत्कर मिरती वाढो, भूतास परस्परे पडो मैत्र जीवांचे. दृष्ट नाहीसे होऊ नये, त्यांच्यातला दृष्टपणा नाहीसा करणारे संत असतात. पहा, दोन उदाहरणं सांगतो. भगवान श्री ज्ञानोबरायांना एकदा मांडे खाण्याची इच्छा झाली होती. मांडे खाण्याची इच्छा झाली होती. मांडे भाजण्यासाठी काय लागतं? काय लागतं मांडे भाजण्यासाठी? खापर लागतं. ज्ञानोबराय खापर मागण्याकरता आळंदीमध्ये जातात. ज्ञानोबरायांना कोणी खापर दिलं का त्यावेळेस? नाही दिलं. एका व्यक्तीने ते खापर दिलं, ते सुद्धा विसोबा केतर सारख्या व्यक्तीनं काय केलं? ते खापर फोडून टाकलं. ज्ञानोबराय खापर घेऊन गेले नाही, बिना खापराचे तिथं जातात. मुक्ताबाईने सर्व ती तयारी केली होती, सगळी तयारी केली होती. आणि त्या ज्ञानोबरायांच्या पाठीवर मुक्ताबाईने मांडे भाजवले. आणि त्या ठिकाणी विसोबा खेचरला वाटलं आपण यांना खापर दिलं नाही, हे मांडे कसे बनवते हे पाहू तरी. काही लोक असे असतात, आपण सप्त्याला वर्गणी दिली नाही, हे सप्ताह तरी कसे पाहू तरी. अशा हेतूने ते त्या ठिकाणी गेले. त्यांनी पाहिलं तर मुक्ता त्यांची पंगत, तुम्ही कसे कीर्तनाच्या अगदी जेवणाची पंगत बसते तशी त्यांची पंगत बसली, चारी भावंड. आणि ते मांडे खायला लागले. त्याच्यात समोर विसोबा खेचर आले तर ज्ञानोबराय विसोबा खेचरला मांडे खायला बोलवतात. कोणाला? विसोबा खेचरला. ऐका, ज्या व्यक्तीनं खापर दिलं नाही, दिलेलंही खापर फोडलं, असा व्यक्ती समोर आल्यानंतर त्यांना मांडे खायला बोलवतात. यांनाच संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अहो, समाजाने त्यांच्या आई वडिलांना देहांत प्रायचित्त घ्यायला लावलं, एवढा त्रास दिला, तरी ज्ञानोबराय शेवट हेच म्हणटले, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित. ज्ञान एवढा त्रास देऊनही सुद्धा ज्ञानोबराय हेच म्हणटले, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. पहा, आपल्याला एखाद्याने थोडा जरी त्रास दिला, आपण लईच म्हणतो याचं वाटोळं कधी होईल, म्हणतात का नाही तुम्ही? थोडा जरी त्रास दिला तरी आपण म्हणतात याचं वाटोळं कधी होईल.
पण एवढा त्रास देऊन सुद्धा तुमच्या आणि आमच्या कल्याणाची ज्यांना अपेक्षा आहे त्यांना आपलं कल्याण व्हावं त्यांना संत म्हणतात. जगाच्या कल्याण इतरांचं कल्याण व्हावं ही अपेक्षा फक्त संतांना आहे. ये तो कळवा मनोनिया, ये तो कळवा मनोनिया. कधीच अपेक्षा नसते. पहा, एखादा मुलगा यांच्यासारखा मृदुंग शिकत असेल, यांच्यासारखा गायन शिकत असेल तर लोक त्याला काय म्हणतात, काय म्हणतात, समाज त्याला काय म्हणतो. शाळा शिकत असेल काय म्हणतो समाज त्याला, शिकून कोणाचं भलं झालं त्याला तसं म्हणतो. आणि एखादा व्यक्ती व्यसन करत असेल लोक त्याला काय म्हणतात, जिंदगी एकदाचे, मस्त मजा करायची. पण तुमचं कल्याण व्हावं, तुमचा उद्धार व्हावा हे तळमळ फक्त संतांना असते, इतर कोणालाच नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनात पाहणार, मंबाजी बुवाने तुकाराम महाराजांना काठीनं मारलं. कशाने? काठीनं मारलं. तुकाराम महाराज त्यांना मारण्यासाठी काठ्या घेऊन गेलते का? नाही गेले. अहो, ज्या काठीनं मंबाजी बुवाने मला मारलं ना, वाक्य लक्षपूर्वक ऐका, ज्या काठीनं मंबाजी बुवाने मला मारलं त्यांचे हात दुखत असते, ज्या काठीनं मला मारलं त्या हाताची मालिश करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्या हाताची मालिश करणारे जगद्गुरु तुकाराम. सांगा ना, या संतांसारखं आहे तरी कोण? देवाच्या स्वभावामध्ये बदल आहे आणि देवापेक्षा संतांचं सामर्थ्य मोठं आहे. देवाईपेक्षा संतांचं सामर्थ्य मोठं आहे का? देवाचं काय सामर्थ्य आहे? मुखम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. ऐका, देवाची कृपा झाल्यानंतर एखादा मुका मनुष्य बोलत असेल, मुका मनुष्याला वाचा फुटते. संतांची कृपा झाली फुटत नाही का? आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुकया ते अंगीकारी तो वाचस्पतीसी करी प्रबंधु होडा. ऐका, देवाची कृपा झाल्यानंतर एखादा मुका मनुष्य बोलत असेल, पण आमच्या भगवान श्री ज्ञानोबरायांची कृपा झाल्यानंतर मुका रेडा सुद्धा वेद बोलतो. मुका रेडा सुद्धा वेद बोलतो. पुढचं सामर्थ्य आहे, रेड्या मुखी वेद बोलविला
सुद्धा वेद बोलतो. ऐका पुढचं सामर्थ्य देवाचं आहे. पंगुम लंघयते गिरीम. देवाची कृपा झाल्यानंतर एखादा पांगळा मनुष्य, गिरी म्हणजे पर्वत चढू शकतो, पांगळा मनुष्य. पण आमच्या ज्ञानोबरायांची कृपा झाल्यानंतर निर्जीव भिंत सुद्धा चालू शकते. कृपादान केले संती कल्पाती हे सरेना, कल्पाती हे सरेना, कल्पाती हे सरेना. कृपादान केले संती कल्पांती हे सरेना. एकदा संतांनी आपल्यावर कृपा केली ना, कल्पांती हे सरेना, कधीच संपत नाही अशी संतांची कृपा असते. म्हणून तुकाराम महाराजांची श्रद्धा कोणती आहे? कोणती आहे? एवढं ऐकलं ना तुम्ही तरी तुम्हाला सांगता. सात्विक श्रद्धा आहे. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये सात्विक श्रद्धा जतन करावी. जे हे सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा, येरी दोन्ही विरुद्धा सांडाव्या. या दोन श्रद्धा आहे त्या आपल्या जीवनातून सोडून द्याव्या आणि सात्विक श्रद्धा जतन करावी. सात्विक श्रद्धा जतन करायची म्हणजे संतांवरती आपला विश्वास असावा, संतांवर आपली श्रद्धा असावी. तुमचा संतांवरती विश्वास आहे, तुमचा संतांवरती श्रद्धा आहे, म्हणून हा 62 वर्ष झाली सप्ताह चालू आहे. का? संतांवरती श्रद्धा आहे तुमची. एवढ्या दिवस सप्ताह करायला संतांची कृपा लागते. आणि सप्ताह एका लहान नाही ना, भव्य दिव्य स्वरूपाचा असा सप्ताह आहे. आणि विशेष म्हणजे सप्त्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. ज्या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण आहे तो सप्ताह धन्य आहे. सप्ताह धन्य आहे. ज्ञानेश्वरी महाराज आपली आई आहे. आई ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. ज्ञानेश्वरी आपली आई आहे. ज्ञानोबारांच्या आपण लेकरं आहोत. साधकांचा माय बाप दरुशन हरता, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा. ज्ञानोबा आपले आई बाप आहेत, आपण त्यांचे लेकरं आहोत. आणि ज्ञानोबा आई कशी आहे माहिती आहे? कासविनी सारखी आई आहे. कासविनीला तिच्या पिलाला पाजावं लागतं का? पाजावं लागतं का? नाही. मग तिच्या पिलाचं पोट कसं भरतं? नुसतं पाहिलं तरी तिचं पोट भरतं. ज्ञानोबराय सांगतात, अगामुख मेळवीन पिलियाचे पोषण करी निरीक्षण कुर्मीचे. कासविनीनं तिच्या पिलाकडे जरी पाहिलं तरी तिचं पोट भरतं. तसं आपण ज्ञानोबरांचे लेकरं आहोत. आपण नुसतं ज्ञानेश्वरीकडे पाहिलं ना, ज्ञानेश्वरीकडे नुसतं पाहिलं तरी आपला उद्धार होतो. एवढं सामर्थ्य त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. एवढं सामर्थ्य त्या ज्ञानेश्वरीमध्ये. तिथं पारायण होतं. आमचे महाराज ज्ञानेश्वरी पारायण करतात. ज्ञानेश्वरी पारायण करतात. तुम्ही सर्व ज्ञानेश्वरी वाचता. धन्य जीवन आहे तुमचं. ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ तुम्ही वाचता. आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं वैभव आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वरी सांगितले आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली. मी तर असं म्हणेल प्रत्येक गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण झालं पाहिजे. आपल्या जिल्ह्याचं भूषण आहे. जिल्ह्याचं नाही, पूर्ण देशाचं भूषण ज्ञानेश्वरी. पूर्ण जगाला ज्ञान देणारं काम ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी सामान्य नाही, तिच्यातले अक्षरे सामान्य नाही. ती अक्षर नव्हते दीर्घा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चितकळिका उजळल्या कृष्ण. पहा, मला सांगा, सूर्याचा आपल्याला इथून सूर्य किती दिसतो? छोटाच दिसतो ना. जैसे बिंब तरी बचके एवढे, परिप्रकाशा त्रैलोक्य थोकडे, शब्दांची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी.
एवढा असणारा सूर्य दिसतो, पण त्याचा प्रकाश पूर्ण जग व्यापून टाकतो. ज्ञानेश्वरीचा एक एक अक्षर आपल्या जीवनातील अंधकार नाहीसा करतो. एवढं सामर्थ्य त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा आणि संतांवरती श्रद्धा ठेवा. नुसता संतांवर श्रद्धा नाही ठेवायची, नुसता विश्वास नाही ठेवायचा. मग काय करायचं? सर्व भावे दासा सर्व भावाने सेवा करायची, दास व्हायचं. तीन प्रकारचे भाव सांगतात. एक कायिक भाव, दुसरा वाचिक भाव आणि तिसरा मानसिक भाव. आपण संतांची सेवा कायाने करायची, शरीराने सुद्धा त्यांची सेवा करायची, वाचेने सुद्धा त्यांची सेवा करायची. पुण्यवंत भावे घेता सज्जनांचे नाव, गयाचे वक्र वाहे गुरुनामाचे मंत्र, गुरु वाक्या वाचून शास्त्र हाती नशवे. वाचेने सुद्धा सेवा करायची. पहा, आपण देवळामध्ये जातो, आपण शरीराने देवळामध्ये असतो, वाचेने सुद्धा देवापाशी असतो. आणि मनाने कुठे असतो? मनाने असतोच का देवापाशी? नाही. आपण मनाने सुद्धा त्यांची सेवा करायची. कशी? मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषत्यादरो विवेकावरी. किंवा आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसव पाऊले श्री गुरूंचे. किंवा हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडला. आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा संत असले पाहिजे, आपल्या वाचेमध्ये सुद्धा संत असले पाहिजे. आपली जी काय सेवा आहे काया वाचा मनाने त्यांची करायची. आणि एकदा त्यांची काया वाचा मनाने सेवा केल्यानंतर ते संत करतात काय? अभंगाचं त्याची माझे हित करीती सकल, त्याची माझे हित करीती सकल, त्याची माझे हित करीती सकल, त्याची माझे हित करीती सकल. माझे हित करीती सकल, त्याची माझे हित करीती सकल, त्याची माझे हित करीती सकल, त्याची माझे हित करीती सकल.
माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. ते संत कोणतं हित करतात? जेणे हा गोपाळ कृपा करी तेच हित संत करतात. भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देतात संत. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही. ते हित संत करतात. कीर्तनाचा वेळ होऊन गेलेला आहे आणि कीर्तन जास्त वेळ झालं ते कीर्तन किती चांगलं सांगितलं तरी त्याच्यावर पाणी त्याच्यामुळे आता विठोबार